नमस्कार, मी श्रीकांत लोखंडे, SV सामाजिक संस्था। आज दिनांक 8/6/2025 एक मनोरुग्ण जी आता मनोरुग्ण म्हणून व्हिडिओमध्ये नाव घ्यायचं म्हणजे थोडक्यात बारी झाली। त्याची जी मालमत्ता त्याचे नातेवाईक विकत आहे आणि ते सध्या आपल्या आश्रममध्ये राहत आहे, जे रुग्ण आहे ते। तुझं नाव सांग। जयप्रभा जगदीश ज्ञानेश्वर। बर, तुझ्या नावे असणारी जी मिळकत आहे ती तुझे नातेवाईक विकायल्यात, त्यावर तुझं काय म्हणणं आहे? मला ती विकायची नाहीये, तशीच ठेवायची आहे। तशीच ठेवायची आहे। तर तिची जी मिळकत आहे तिचे नातेवाईक विकत आहे आणि हिचं म्हणणं आहे की ती प्रॉपर्टी तिला तशीच ठेवायची आहे। तर कोणीही त्याची कुठल्या ठिकाणी मिळकत तुझी आणि कुठं? आणि पद्माळा शेत आहे। पद्माळा शेत आहे। पार्श्वनाथ नगरला किती आहे? 2 प्लॉट आहेत। 2 प्लॉट आहेत। तर पार्श्वनाथ नगरला 2 प्लॉट आणि ह्याला पद्माळा शेत आहे काय? शेत जर कोण नातेवाईक ते जे विकत असतील तर त्या व्यवहाराला कोण गृहीत धरू नका आणि मनोरुग्ण आहे ही, मनोरुग्णाची प्रॉपर्टी घेऊन कोण फसू नका। आज आपल्याकडे एक व्यक्ती आलेले आणि त्यांचीसुद्धा 1 लाख रुपयाची फसवणूक झाल्या। त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवतो आहे। आणखीन एकदा सांग, तुला प्रॉपर्टी तुझी विकायची आहे? नाही विकायची। तिला विकायची नाही म्हटल्यानंतर त्याची कोणी जबरदस्ती करू शकत नाही आणि मुळात मनोरुग्णाची प्रॉपर्टी विकता येत नाही। जर कोणाची जर फसवणूक, मामीचं नाव सांग। शीला प्रभूसिंग राजपूत। दुसरा मामी भाऊ सागर प्रभूसिंग राजपूत। यांनी जर कोणाची फसवणूक जर केलेली असेल, त्याची मिळकत करार मारून किंवा हे व्यवहार करून टोकन घेऊन, तर माझा नंबर देतो आहे 8706 1010 या नंबरवर कॉल करून आपण माहिती देऊ शकता। धन्यवाद।